प्रियजनांनो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. प्रभू येशू आज तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुम्ही तो चमत्कार पाहणार, स्वीकारणार आणि अनुभवणार आहात. तुम्हाला चमत्काराची गरज नाही का? तुमचा आजार बदलायला पाहिजे, समस्या सुटली पाहिजे, गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि कुटुंबात बदल आला पाहिजे. तुम्ही विचार करत आहात का की हे घडेल का? प्रभूने चमत्कार केला की ते नक्कीच घडेल. चमत्कार म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करणं. परमेश्वर स्तोत्रसंहिता 103 वचन 3 मध्ये असे म्हणतो, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो पापांची क्षमा करतो आणि आजार बरे करतो. अलीकडेच देवाच्या एका मुलाने आपल्या वडिलांचे साक्ष सांगितली. तो एक हिंदू कुटुंबातील होता आणि खूप धार्मिक होता. पण अशी परिस्थिती आली की त्यांना एका ख्रिश्चन महिलेशी लग्न करावं लागलं. त्याची पत्नी प्रार्थना करत होती आणि प्रभूला धरून होती, पण त्याला या सगळ्यावर विश्वास नव्हता. एकदा त्याच्यावर एक भयंकर आजार आला. त्या आजारामुळे तो खूप त्रस्त झाला आणि खूप यातना सहन केला. तो वेदना सहन करू शकत नव्हता. एका बाजूला त्याचा आजार आणि दुसऱ्या बाजूला दुःख होतं, म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी त्याने प्रभूसाठी थोडा वेळ ठेवला. जवळच एक गिरणी होती जिथे दर अर्ध्या तासाने सायरन वाजायचा. तो सायरन त्यांच्या कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्यासाठी होता, पण तो संपूर्ण गावात ऐकू यायचा. त्याने म्हटलं, पुढचा सायरन वाजेपर्यंत माझ्यासोबत एखादा चमत्कार घडावं. जर तू खरा देव असशील तर माझ्यासाठी चमत्कार करायलाच हवा. त्याने बायबल उघडलं आणि प्रभूसाठी एक गाणं मोठ्याने गायला लागला. त्याच्या खोलीचे दरवाजे बंद होते. तो स्वतःला फाशी देण्याचा विचार करत होता, म्हणून त्याने छताच्या लाकडी पट्टीला दोर बांधून तयार ठेवला होता. मग त्याने प्रभूसाठी एक वेळ ठरवले. पुढचा सायरन वाजेपर्यंत तू माझ्यासाठी चमत्कार कर आणि माझी भेट घे. नाहीतर हा वेदना मी सहन करू शकत नाही, म्हणून मी स्वतःला मारून टाकेन, असं म्हणत त्याने मोठ्याने गाणं गायला सुरू केलं. बाहेर असलेल्या त्याच्या पत्नीला वाटलं की तिच्या नवऱ्याने पश्चाताप केलाय, म्हणून ती खूप आनंदी झाली. पण तो शेवटची संधी म्हणून गात होता. तो गात असतानाच सायरन वाजला. वेळ मिनिटागणिक पुढे सरकत होती. प्रभूला दिलेला वेळ संपला होता. तो एका स्टूलवर चढला, गळ्यात दोर बांधला आणि स्टूल लाथ मारून दूर फेकलं. तो लटकत होता. अचानक दोर तुटला आणि तो खाली पडला. तो खाली पडलेला असतानाच एक हात त्याला स्पर्शा. त्याच्या समोर हात येताना त्याने पाहिलं. तो हात रक्ताने माखलेला होता. तो जखमी होता आणि रक्त येत होतं. तो म्हणाला, येशू स्वतः मला स्पर्श केला. त्याचा हात लागताच आजार निघून गेला. प्रभूने तेच शब्द पुन्हा सांगितले, मी तुझं पाप क्षमा केले आहेत, मी तुझा आजार बरा केला आहे. इतकंच त्याने सांगितलं. त्याचा आजार निघून गेला होता. तो पूर्णपणे बरा झाला होता. त्याच्या गळ्यात तुटलेला दोर अजूनही लटकत होता. प्रभूने स्वतः तो कापून त्याला वाचवलं होतं. त्याने त्याला आपल्या जखमी हाताने स्पर्श केला. या व्यक्तीने त्याचा स्पर्श प्रत्यक्ष अनुभवला. तो खोलीबाहेर धावत गेला आणि म्हणाला, मी येशूला पाहिलं. येशूने स्वतः मला स्पर्श केला. त्याने माझी पाप क्षमा केली आणि माझा आजार बरा केला. एक चमत्कारी बदल. तो येशूचा सेवक झाला आणि त्याची सेवा करू लागला. त्याच्या सेवेमुळे हजारो लोक वाचले, बरे झाले आणि मुक्त झाले. हे पाहिलेत का? येशू आपली पाप क्षमा करतो आणि आपले आजार बरे करतो. तुमच्या आयुष्यातही असं काही पाप आहे का जे तुमच्या मनाला टोचत राहतं? माझं पाप क्षमा होईल का? मला क्षमा मिळेल का? पापाचं ओझं हलकं होईल आणि शांती येईल का? येशूने तुझं पाप क्रूसावर वाहिलं. तो माझा आजार बरा करू शकतो का? त्याच्या जखमांमुळे तू बरा होशील. त्याने तुझे आजार क्रूसावर वाहिले. हे शाप बदलतील का? तुझ्यासाठी तो क्रूसावर शापित झाला. विश्वासाने म्हणा, येशू, तू म्हटला आहेस की तू माझी पाप क्षमा करशील आणि माझे आजार बरे करशील. कृपया माझ्यासाठी हे कर. तुझा हात हृदयावर ठेव. मुली, मुला, तुझा हात ठेव. आता म्हणा, येशू, कृपया माझी पाप क्षमा कर आणि माझे आजार बरे कर. माझी पाप क्षमा कर आणि माझे आजार बरे कर. माझं पाप आणि शाप बदल आणि माझे आजार बरे कर. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.